अक्कलकोवा तहसील कार्यालय या ठिकाणी अक्कलकोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न झाली। या प्रसंगी अक्कलकोवा तालुक्यातील बहुतांशी समस्यांचे पाढे या ठिकाणी वाचण्यात आले। तहसीलदार विनायक घुमरे यावेळेस उपस्थित होते। या प्रसंगी पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय अहिरे, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे माजी सभापती शंकर पाडवी, या प्रसंगी शिवसेना पक्षाचे नंदुरबार जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले, लोकसभा क्षेत्राचे प्रमुख ललित जाट, शिवसेना पक्षाचे अक्कलकोवा तालुका प्रमुख तुकाराम वळवी, प्राध्यापक सिनेट सदस्य प्राध्यापक दिनेश खरात, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, युवती सेनेचे जिल्हा उपप्रमुख नीता माळी, अक्कलकोवा युवती सेनेचे तालुका प्रमुख छाया वळवी, अक्कलकोवा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच उषा बोरा, उपसरपंच इम्रान मकरानी, अक्कलकोवा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विश्वासराव मराठे, अक्कलकोवा विधानसभा क्षेत्रातील विविध कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। तसेच अक्कलकोवा शहर प्रमुख रावेंद्र सिंह चंदेल, माजी सरपंच विनोद वळवी, सरपंच कुंवरसिंग पाडवी आदी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते समस्या घेऊन या ठिकाणी उपस्थित होते। तसेच विविध विभागनिहाय अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी आपला आढावा घेऊन या ठिकाणी उपस्थित होते। अक्कलकोवा तालुक्यातील विविध समस्यांचा पाढा या ठिकाणी अक्कलकोवा तालुक्यातील जनतेने वाचला व त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आमदारांकरवी तंबी देण्यात आली। यानिमित्त अक्कलकोवा तालुक्यातील बहुतांशी विकास साधण्याचा मानस हाती घेतलेला असल्यामुळे व जनतेने माझ्यातील चांगले गुण बघितल्यामुळे मला माजी मंत्री के.सी. पाडवी यांना डावलून आमदारकीची संधी दिली व त्यांनी गेल्या 7 पंचवार्षिकपासून या दरम्यानच्या काळामध्ये तालुक्याचा विकास करू शकले होते ते मी करून दाखविण्याचा मानस हाती घेतलेला आहे व काही अंशी चांगले काम देखील मी केलेले आहे, असे आमसभेप्रसंगी आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले। यापुढे श्री पाडवी यांनी बोलताना सांगितले की अनेक विभागांना आडेहात घेत अक्कलकोवा पोलीस ठाणे, पंचायत समिती, शिक्षण विभाग, कृषी विभाग, वन विभाग अशा अनेक विभागांना काम व्यवस्थित करण्याची त्यांनी सक्तीने तंबी दिलेली आहे। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकोवा। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। हे जे 21 म्हणजे 30 आहे हे यादी मंजूर आहे। हे सांगताना गडबड होऊन राहिले, हे यादी मंजूर आहे त्याने याच्यामधले काही लोकांना पैसे सुद्धा पडले आहे। हे जे यादी आहे हे तेव्हाची मंजुरी आहे। हे सांगताना हे चुकून आले 5000 प्रस्ताव आहे, अमुक आहे, पण हे यादी तेव्हाची मंजूर आहे। हे यादी आता आपल्याकडून मी तुम्हाला एक सांगतो, हे यादी मंजूर आहे, यांचे कोणाचेही पैसे बाकी नको। बीडीओ साहेब, हे जेवढे यादी आहे पहिले जेवढे हे केव्हाची मंजूर आहे, या यादीमधले सगळे लोकांना पैसे टाका। ज्याच्या प्रलंबित असेल तर ते पैसे ताबडतोब टाका। याच्यामधले काही लोकांना पैसे भेटले आहे या यादीमधले, आणि याच्यानंतर जे तुमच्याकडे किती 3000 किती आले आहेत दुसरे प्रस्ताव, आता फिक्स प्रस्ताव सांगा किती आहे दुसरे 3000 प्रस्ताव व्हेरीफाय करून इथून पर्यंतकडे दिले आहे। लोक ते 22-23 बाकी हे तेव्हाचेच मंजुरी, हे अगोदरची मंजुरी आहे आणि 22-23 पासून 3000 प्रस्ताव पीओ ऑफिसला जमा आहे। आता पीओ साहेबने किती पाठपुरावा केला आणि ते परांत ऑफिस वाल्याने का केलं नाही त्याच्या आता परांत ऑफिसचे कोणी नाही। पीओ साहेब त्याच्यात खुलासा द्या किंवा तहसीलदार साहेब समोर आहे, जर असं जर अधिकारी काय करत असेल तर त्यांच्या रिसिरे वास्तव शासनाकडे पाठवा। 5 वर्षापासून पेनल्टी ठेवणारे अधिकारी त्यांच्यावर रिसिर कारवाई व्हायला पाहिजे, तो कोणीही असेल त्याच्यामध्ये पीडीओ साहेब बी तसे असेल तर पीडीओ साहेबांवर कारवाई व्हायला पाहिजे, हे आम्ही मागणी करतो आमसभा निमित्त। कारण काय असतो टोपली एवढे वर्ष साहेब आम्ही कोणावर कोणी दोषी आहे, आम्ही कोणाचा आरोप कोणावर ठेवणार नाही।
तर मागच्या सभामध्ये विषय झाला. याच्या अगोदर चंदू भैया, राजेश दादा, शिरीष नायक, मी आणि त्या जिल्हा परिषदच्या सीओ कडे हे मीटिंग झाली. सगळे अधिकारी होते तिथे सुद्धा, लोक प्रत्यक्ष अधिकारी होते तिथे सुद्धा विषय झाला की जेवढे प्रस्ताव प्रलंबित असेल ते प्रस्ताव ताबडतोब मंजूर करण्यात यावेत. तोडुदा पीओने आकडा दिला होता की आमच्याकडे 5,000चे टार्गेट आहे. धडगाव अक्कलकुवा आपला या कार्यक्षेत्रामध्ये आहे. तर ते आतापर्यंत तेव्हापासून मी झाला, आम्ही आता मंजुरी देतो की ते आतापर्यंत त्याच्यात मंजुरी नाही. हे प्रस्ताव तुम्ही सांगताना चुकीचं सांगता. आपला प्रस्ताव पीओ ऑफिसला जातो, पीओ ऑफिस प्रस्ताव सीओ कडे देतो आणि सीओ याला मान्यता देतात. व्हिडिओ होते, खोटे आदेश गोठ्यांचे, खोटे घरकुलांचे आदेश, शबरीचा प्रस्ताव. मारवाडी माणसाला सबरीचा आदेश होता साहेब. मी खापरच्या निवडणुकीमध्ये भाषणात बोललो होतो. 800 लोकांना सबरीचे प्रस्ताव विना आदेश देऊन टाकले त्याने. खरं तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला परत बोलवलं पाहिजे इकडं. एवढा कलाकार होता तो. साहेब, एक महत्वाचा विषय सध्या तालुक्यात आहे की युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरची टंचाई आहे. 45 दिवसात नोंद आता आहे. या सगळ्या गोष्टी मान्य आहे. मी ज्या दिवशी 45 दिवसाच्या नोंदचा निघाला त्या दिवशी व्हिडिओ पण टाकला आणि त्याच्यात आमदार महोदयांचं सुद्धा नाव घेतलं की मी आमदार साहेबांची या बाबतीत चर्चा करून आणि लगेच तुमच्याशी सुद्धा मी बोललो फोनवर. याच्यात असं झालंय साहेब, अनेक लोक खापर अक्कलकोवा या ठिकाणी नोकरी निमित्त आलेले होते. ते इथून गेल्यानंतरही आज त्यांचे कार्ड सुरू आहे आणि आजच्या आमसभेच्या कुठंतरी त्या ठिकाणी आपण हवाला घेऊन त्या जे लोक या ठिकाणी राहत नाहीये त्यांचे जर गॅस कार्ड या ठिकाणी सुरू आहेत आणि त्यांच्या नावावर कोणीतरी 2 नंबर करणारा सिलेंडर घेत आहे. अनेक आदिवासी बांधवांकडे उज्ज्वला गॅस कनेक्शन आहेत. त्यांना 25 दिवसात गॅस कनेक्शन लागतं असं नाहीये. 30 दिवस, 1 महिना, 2-2 महिने, 3-3 महिने एक सिलेंडर पुरतं. त्यांच्याकडनं सुद्धा तालुक्यातले जे सिलेंडरचे 2 नंबर करणारे आहेत त्यांनी दादा कार्ड घेऊन घेतले आणि त्यांना म्हणतात का तुम्हाला सिलेंडर लागेल तेव्हा मी सिलेंडर देऊन देईन. आणि तो कार्ड सुद्धा आता घरपोचचा जो विषय आहे, आम्ही काल रामभाऊ बरोबर खापरचे सगळे रवी दादा वगैरे आम्ही एजन्सीलाही गेलो. दादा तहसीलदार साहेबांकडे आलो. एजन्सी घरपोच वितरण करण्यासाठी तयार आहे, पण हे जे 2 नंबर धंदा करणार आहे ते रात्री 2 वाजेपासून तिथं कार्ड घेऊन उपस्थित राहतात गोडाऊनवर आणि ते उभे राहतात. म्हणून बाकीच्या लोकांना लागतं का आम्हालाही सिलेंडर भेटणार नाही म्हणून ते पण तिथं जाऊन उभे राहतात. एक हा महत्वाचा मुद्दा आहे का त्याचं पुनरावलोकन होऊन पुरवठा निरीक्षकांद्वारे चौकशी होऊन एका रेशन कार्डवर जर 2 सिलेंडर दिलेले असतील 2 लोकांना ते रद्द व्हावेत. बाहेरगावी गेलेल्या व्यक्तीचं कार्ड या ठिकाणी रद्द व्हावं आणि तेवढा कोटा कमी झाला तरी चालेल पण 2 नंबर तरी होणार नाही असं एक आहे. कारण नाहक याच्यात एजन्सी धारक बदनाम होतो, आपला लोकप्रतिनिधींना त्याला तोंड द्यावं लागतं आणि महसूल विभागाला देखील त्या समस्येला तोंड द्यावं लागतं. तहसीलदार साहेब, हा जो विषय आहे हा महत्वाचा आहे. आपल्याला शोध मोहीम करून असं जे कानाबाजार करणार असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा 2-4 लोकांना. कारण काय असतो, आम्ही रोज निघालो खापरकडे गेलो का हे झाडाखालीपर्यंत लेन राहते. मी सांगितलं 25 का 30 दिवसाचं आव्हान आहे, हे रोजची लेन कसली आहे. म्हणून असं जर कोणी व्यापारी याच्यामध्ये व्यवसाय करणारे जर करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. जे कारण आहे ते आमच्या आदिवासी समाजाला जे गॅस सिलेंडर भेटला तो रिसीर नियमाचा का तो 1 महिन्यात 2 महिन्यात घ्यायला येतो जवळ असं मला वाटतो. तर त्या पद्धतीच्या रोजच्या तो उचलतो का किंवा नाही उचलतो खेड्यावरच्या आदिवासी समाज ते सुद्धा आपला खात्री करणे गरजेचे आहे. तर त्याच्या नावाने एखाद गोळा करून हे 2-4 घ्यायला आला त्याला माझे एजन्सीवाला नाही चुकणार आहे. 2-4 कोणी जर कार्ड गोळा करून आला आणि त्याला जर तो एजन्सीवाला देत असेल तर तोही दोषी आहे. तो सुद्धा तेवढा दोषी आहे कारण तो लाभार्थी नाही हे तिथेच सिद्ध होतो. म्हणून जर त्याने 2-4 एकाच व्यक्तीला दिला तर त्या एजन्सीवरती कारवाई करा. कारण नियमामध्ये ते नाही आहे. आज लेन लागून बदनामी आमची होत आहे.
सरकारला शिव्या देत आहे, गॅस देत नाही, पेट्रोल देत नाही, डिझेल देत नाही. पण ते तसं नाही असतो. हे विकणारे ते आहेत, ज्यांना 2 नंबर करायचे आहेत ते नंबर लावता आणि बदनामी सरकारची करता. घाबरत नाही, दादागिरी करतो, हप्ते वसुली करतोय. एक आमदार साहेबांना पण घाबरत नाही. मी आहे, तुम्हाला जे करायचं करून घ्या. तो कुठे आहे त्याला बोलवा. आणि त्यात तुमच्या सपोर्ट आहे का SP साहेबांचे सपोर्ट आहे, त्यांचे खुलासा करावा यात. ठीक आहे, आपली जगदीश पवार विषयी काही तक्रार असेल मला लेखी तुम्ही तसं द्या, त्या पद्धतीने आपण कारवाई करू त्याच्यावर. आणि आमच्या पोलीस याच्यातला असं सांगू शकत नाही का बाबा माझी परवानगी आहे, कोणी हे करत नाही. मी सर्व म्हणजे नागरिकांना सूचना देतो का तुमच्या जर काही तक्रारी असतील आणि असं कोणी ऐकत नसेल, कोणी आरोग्यपणे तुमच्याशी बोलत असेल, तुम्हाला सर्वांना 112 डायलचा नंबर दिलेला आहे. 112 वर कॉल केला की तो डायरेक्ट आम्हाला येतो आणि आम्हाला तिथं येऊन ती पूर्तता करावी लागते. तुमची जर तशी जरी तक्रार असेल ना तर तिथं आम्हाला ताबडतोब आम्ही. आता साहेब, मी आमदार आहे, तुमच्या SP ला डायरेक्ट बोललो. मग SP साहेबांनी काय केलं? मी बोललो ना, मी आमदार बोलतो, अमुक ठिकाणे तुमच्या बांधकाचे चालू आहे आणि तिथे ताबडतोब द्या, कारण तो तुमचा जगदीश पवार सांगतो आहे तुम्ही बसलेले सगळे 2 नंबर करा. हे नाव साहेब बोललो आहे SP मॅडमला. मग अजून आमदारपेक्षा मोठा माणूस पाहिजे तुम्हाला तक्रार करणार. ठीक आहे सर, मी ते रेकॉर्डवर घेतो आणि त्या पद्धतीने नाही, त्याच्यात आहे ना तुमचा PI. मग तो काय करतो? त्याची जेव्हा आज तर तुमच्याकडे चार्ज आहे, मग त्याच्या हिशोबाने चालू असेल ना. आहे ठीक आहे, मी ते रेकॉर्डवर घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी SP मॅडम यांच्याशी पण बोलून त्याबाबत कारवाई करून घेऊ. साहेब तसं नाही, कोणाची तक्रार द्यायची गरज नाही. आमसभा आहे इथे जे आमचा विषय आपण घेतलाय. आताच्या ठरावामध्ये कारवाई काय करणार तर मला अहवाल पाहिजे. किती दिवसात अहवाल देणार? ठीक आहे ना, त्याबद्दल आता मला चौकशी करावी लागेल आणि विचारपूस करावी लागेल. माझ्याकडे सर आता मग तुम्ही कर्मचारीला, तुम्हाला माहित असेल कर्मचारीला बाहेर पाठवून दिलं का? कर्मचारी कुठे आहे? तो समोर आला त्याला इथं समोरासमोर विचारायचे आहे मला. तुमच्या कर्मचाऱ्याला इथे बोलवा. केसी पाडवीने 422 गावांसाठी 1 रुपया दिला का ते सांगा. नाही, मी सांगतो, मी विधान परिषद असताना मागणी केली, नंतर 48 कोटी आले. आणि ते त्याच्यात एक मुलगा सांगतो का अक्षय पाडवीने काय केला. आणि मी चॅलेंज डिबेट मध्ये बसायला तयार आहे. केसी पाडवी पवार पाडवीला बोलवा आणि मी एक बाजूने बसतो. मी काय केलं, त्याने काय केलं, हे दिशाभूल करून राहिले. ज्या पोराला ते शिकवतो त्याला सांगा तर त्या भागामधला पालकमंत्री बी तोच होता आणि आदिवासी मंत्री बी तोच होता. 398 कोटी का नाही दिले? 2014चे आहे आणि दिले असेल तर सांगा तुम्ही या आमसभामध्ये आहे. आता ते म्हणून दिशाभूल करणाऱ्यांना या पद्धतीचे दिशाभूल करता. जे तुम्ही करत नाही दिशाभूल करता. अरे मला जेवढी जबाबदारी दिली साहेब, पैसे आले नाही आले, मी प्रत्येक डिपार्टमेंटची भांगड करतो माझ्या मतदारसंघामध्ये हे ते काय माहित. मी व्यक्तिगत कोणाच्या मागत नाही, व्यक्तिगत काय कोणाला बोलत नाही. पण आपली जबाबदारी, मला निवडून दिल्यानंतर माझ्या कर्तव्य आहे की माझ्याने जेवढं चांगलं करता येईल तेवढं. आता MSCBचे विषय तेव्हा नाही होते का? केसी पाडवी आमदार होता तेव्हा नाही होते का? मग त्याने का नाही सोडवलं प्रश्न? मंत्री बी राहणार ना तो. आता त्याचा पोरगा खासदार आहे, झोपला आहे का? एका दिवशी घ्यायला आला का? तुम्हाला विचारलं? गव्हर्नमेंटचा प्रश्न या आमच्या पाडवीने सोडवला. मेवा सांगुसरीला तुमच्यावर मंजूर होतं, कोयलीला घेऊन जाऊन जागा देणारा हा आमच्या पाडवी आहे. वारेवीरच्या होतं 7 वर्षापासून मंजुरी होतं. ते पुनर्वसन मध्ये जागा द्या सांगणारे ते आमच्या पाडवी आहे. आणि आता तुमच्या उदयपूरच्या आहे, उदयपूरचा सरपंच इथून उठून गेला आहे, इथे होता. ते जागा नाही भेटत, पेजरी जोडला द्या आणि जागा शोधून देणारा मी आहे. 24 पॉईंट दिले होते गमनसाठी. त्या 24 पॉईंट मध्ये बांगलादेशमध्ये कोण इथून गेलेला आहे का? त्या युद्धामध्ये कोण आहे का? असं विचारणा केली होती. आझादी तर आगादोर जागा कोणाची होती याचा पुरावा मागत होते यांच्याकडे. त्यासोबत सांगितलं तुझी जागा असेल तर तेवढं दे, नाही असेल तर तू उत्तर दे. तेवढं त्या दिवशी परवानगी घेतली. दुसऱ्या दिवशी म्हणजे एक सांगण्याचे तात्पर्य. आणि आम्हाला विचारतात ते काय केलं.
आणि कैची पाडवी येते 35 वर्षे, त्याच्या पोरगा खासदार आहे, त्याने काय केलं मग? दिले असेल तर सांगा तुम्ही. तिघ चारही अधिकारी आहे. गोवाची जबाबदारी नाही का? आमदारची एवढी जबाबदारी आहे का? म्हणून काय काय गोष्ट माहिती पाहिजे म्हणून नाही सांगायचा विषय नाही. पण मी जे करतो आहे ते बोलून दाखवतो आहे, तसं ते मी सांगायला पाहिजे. तर मी आदिवासी मंत्री असताना मी एवढे पैसे दिले. कारण हे जे पैसे आहे साहेब, हे मी ऊर्जा मंत्री आपल्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे विषय मांडल्यानंतरही ते पैसे फक्त आदिवासी मंत्री देऊ शकतो, ऊर्जा मंत्री नाही. आणि आदिवासी मंत्रीकडे गेलं तर ते सांगतात 2-2 मंत्री तुमचेच होते. ते बी ऐकून घ्या, तुमचेच होते 2-2 मंत्री. त्याने दिलं नाही, आता मला काय सांगता मी देईल तो नाही असं नाही. पण त्याने काय केलं विचारतात, मी काय सांगू शकतो आता त्याला? कारण इथले स्थानिक मंत्री होते, इकडे 2 मंत्री होते. मग एखाद विषयी आरोप करताना तुम्ही काय केलं ते सांगा आणि तेव्हा माझ्यावर आरोप करा. आणि म्हणून तुम्ही सुद्धा सांगायचं जे ज्या पिरियडला मंजूर झाले लोकांना जाऊ द्या, कोण पाठपुरावा करतो ते जाऊ द्या. आणि मी काय झोपणारा पुढारी नाही, मी गुपचूप बसणाराही नाही. जे विषय आहे ते स्पष्ट बोलतो, करून घेतो. कलेक्टर साहेबांकडे काय अडचण आली त्यांनाही बोलतो, मॅडम असं असेल ताबडतोब. आता पेटरी चौकचा विषय होता, इथून तुम्ही काय सांगितलं कलेक्टरकडे. कलेक्टर मॅडमला विचारलं मी, मॅडम तुमच्याकडे फाईल नाही म्हणे, माझं नाव कसं घेता? आणि मग ताबडतोब तहसीलदार साहेबांना सांगितलं आणि तो विषय आता जोरजोर सुटला आहे. कारण एकमेकाच्या तुम्ही सोडवू शकत नाही. पण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये सरपंच असेल त्यांना मानपान द्या, साहेब आपल्याला ठराव टाकतो आहे ते. त्या भागातला तलाठी असेल, दादा इथे गावठाणची जमीन कुठे आहे ते थोडं द्या. तिथे नाही जमत असेल तहसीलदार साहेब आहेत त्यांना सांगा. जर गरम सेवक तुम्हाला काढायचं नाही असेल व्हिडिओला सांगा. आणि नाही जर कधी असेल तर मी आमदार, मी काही मुंबईमध्ये झोपणारा आमदार नाही. मी 24 तास रविवारच्या दिवशी मी ऑफिसला बसतो. आणि म्हणून आम्हाला सांगायला अडचण असेल तर. म्हणून माझी विनंती आहे, हे आमसभा कशाला होता तोच विषय पर्यंत याच्या विषय वर्षभर सोडवून नाही असेल तर त्याची रितसर आजच्या आमसभामध्ये घेऊन मी वरती शासनाकडे मागणी करेल की यांच्यावर कारवाई करा.